हॅलो मंडळी, गुड मॉर्निंग. तर नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा. आणि मी इथे छान अशी रेडी झाली होती. आता नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे आणि वर्ष चांगला जावा म्हणून आम्ही ठरवलं की आमच्या इथल्या जो प्रसिद्ध मंदिर आहे तिथं दर्शनाला जावं म्हणून. तर आम्ही घरून निघालो, मस्त रेडी झाले होते मी आणि सगळेच गेलो होतो, मैत्रीण माझी आणि आम्ही सगळे. तर इथं बघताय मंदिरात आम्ही आलो होतो आणि चला आता सर्वात आधी नारळ आणि प्रसाद घेतला आणि मंदिराकडे निघालो होतो. दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्हाला तेवढी गर्दी भेटली नाही. दरवर्षी आम्ही खूप लवकर येतो त्यामुळे गर्दी जास्त असते आणि मंदिरामध्ये असं काही पाहण्यासारखं राहतच नाही, कारण की गर्दी तितकी असते, पटकन जाऊन पटकन निघायचंच काम असते. पण यावेळेस खूप छान असं टायमिंग होतं आमचं येण्याचं. दुपारच्या टायमाला आम्ही आलो होतो त्यामुळे गर्दी काय जास्त नव्हती आणि हा वर्ष एकदम चांगला आणि सुखी जावा म्हणून सर्वात आधी आम्ही महादेवांचे दर्शन घ्यायला आलो होतो. ही बघता तुम्ही पिंड 2-3 वेळेस व्लॉग बनवले मी या मंदिराचे, पण एकदा पण पिंड अशी दाखवता आली नाही. पण यावेळेस गर्दी नसल्यामुळे ते मला व्यवस्थित दाखवता आलेलं आहे पिंड. तर इथं मी आणि माझी मैत्रीण आम्ही दोघींनी छान पूजा करून घेतली आणि छान असे महादेवांचे आशीर्वाद घेतले. आणि हो म्हणतात ना, तर नवीन वर्षाची सुरुवात देवाच्या आशीर्वादाने केले तर आपला वर्ष खरंच खूप चांगला जातो. आता अपेक्षा तर हीच केली, आता पुढे काय काय होईल ते सांगता येत नाही. पण इथं दर्शन वगैरे केलं थोडा वेळ, मग नंतर मंदिराचा जो परिसर आहे तो सगळा फिरला आणि दर्शनाला आलो होतो. आणि मुलांना आज घरीच होती, कारण की श्रेयाची तब्येत बरी नव्हती म्हणून ती घरी होती आणि चिंटूची शाळा झाली होती. तर आम्ही आलो होतो, तर इथं मंदिरात दर्शन घेतल्यानंतर, महंताचे दर्शन घेतल्यानंतर थोडा वेळ इथं बाहेर बसलो आम्ही. आणि हा बघता तुम्ही, हा नेहमी मला परेशान करत असतो. जेच मी व्हिडिओ बनवायला घेतले की मदत काही ना काही धिंगाणा चालूच असतो याचा. आणि याने आणि श्रेयाने तर एवढा धिंगाणा घातला आहे ना, जिथं गेलं तिथं तीच बोंब असते त्यांची. तर दर्शन वगैरे केले, मग तिथून आम्ही निघालो. आता इथून निघाल्यानंतर अजून एका ठिकाणी जायचं ठरलं होतं. तर सर्वात आधी म्हटलं थोडं एका जागी आराम करावा, म्हणजे 2 मिनटं बसावं आणि तिथं पाणी वगैरे पिलं. नंतर तिथं छान असं फ्रेश उसाचा रस भेटत होता. तर म्हटलं सर्वांनी एक एक ग्लास प्यावं. तर इथे एक एक ग्लास सगळ्यांनी उसाचा ज्यूस वगैरे घेतला आम्ही. निवांत बसून सर्वांनी पिला आणि आता पुढचा प्रवास करायचा होता. तर आधी नव्हता आला आमच्यासोबत, कारण की त्याची एक्झाम चालू आहे त्यामुळे तो काय बिझीच होता, त्यामुळे आम्ही चालू होतो. तर इथून आता लगेच तर तिथून निघाल्यानंतर आम्ही आलो मानवाडीला. आता मानवाडीला हनुमानजींचं दर्शन घेतलं आणि हनुमानजींसमोर तर अक्षरशः हीच प्रार्थना केली की आमच्या लाईफमधले जे जे निगेटिव्ह लोक आहेत ना, त्यांना दूर ठेवा आमच्यापासून. आणि मारुतीराया खरंच ऐकतात आणि हे तर इच्छापूर्तीच आहे, त्यामुळे म्हणलं यांचं दर्शन पण घ्यावं आणि आपल्या वर्षाला सुरुवात करावी. कारभारी बघताय किती आस्थेने इथं दर्शन घेत आहे. दर्शन वगैरे घेऊन झालं, आता चला आम्ही घरी. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.